नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जिथे तेथे, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, गुणदोष नाही पाहत कीर्तनी, गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही विठ्ठला विठ्ठल. प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधान्, गवावृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदिक्प्रदेशं
वेदेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने. बोलतो वचने आधी भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्ञानेशांच ज्ञानमूर्तीं साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव जयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः. वैराग्यस्य परममूर्तिं देहू क्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकां जयांचे केले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार वणी आता. वैराग्याचे महामेरू श्रुती शास्त्र जयाचे गोचरू असे श्रीमंत श्री सद्गुरु श्री जोग महाराज की जय. सोनो पंत तथा मुनि जनतया मामा से बोलती. नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती. पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो. ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितो. शेवे लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचा भगवान पांडुरंग परमात्म्याचा महिमा प्रतिपादित करणारा अभंग आहे. विठ्ठल जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगामधून नाम महिमा प्रतिपादित करतात. बाकीच्या साधनांचा पसारा अप्रगट आहे, मात्र नाम साधनेचा पसारा प्रगट आहे. कोणत्याही काळामध्ये कोणत्याही वेळेमध्ये करता येतो. अभंगाचं पहिलं चरण. तुकाराम महाराज म्हणतात, नामचिंतन ही साधना आपण जर केली तर भगवान परमात्मा संसार बंधनातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. का हो तुकोबाराय, नामचिंतन करत असताना आमच्या हातून एखादा प्रमाद घडला तर, दोष घडला तर? महाराज म्हटले, घाबरायचं कारण नाही, वाईट वाटून घेऊ नका. नामचिंतन करत असताना प्रमाद घडला, दोष घडला तर माझा पांडुरंग परमात्मा त्या दोषाकडे पाहत नाही. माझा भगवान पांडुरंग परमात्मा प्रेमाकडे पाहतो. अभंगाचं तिसरे चरण. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा का नामचिंतन केलं की मिथ्या असणारा संसार कडू वाटल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं शेवट चरण. विठ्ठल
अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार परिचय द्यायचा तो असा. षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाद्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, ज्ञानियांचे राजे योगीराज ज्ञानेश्वर महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांच्या कृपेने आयोजकांच्या उत्तम आयोजनातून, नियोजकांच्या उत्तम नियोजनातून, मृदंगाच्या उत्तम साथीतून, गायनाचार्यांच्या उत्तम साथीतून, टाळकऱ्यांच्या उत्तम टाळवादनातून आणि उपस्थित पवित्र अशा उपस्थित श्रोतेवर्ग यांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम सप्ताह योजनेमागील अनेक कारणं आपल्याला माहिती आहे, मात्र त्याच्यामध्ये वेळ न दवडता मी माझ्या अभंगाला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी आपल्याला एखाद्या नामसाधनेकडे लावणं हे आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अर्थात एखादा मनुष्य कुविचारातून सद्विचाराकडे प्रवृत्त जर होत असेल तर त्या मनुष्याच्या त्याच्या जीवनामधलं हे अत्यंत महत्वाचं आणि उच्च स्थान आहे. अर्थात अंतकरणातला तामसीपणा जाऊन अंतकरणामध्ये सात्विकपणा प्रज्वलित होणं, प्रगट करण्याचं काम तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण गुरुवर्य परम आदरणीय फणसे बाबा आपल्यावर नितांत प्रेम करून आपल्याला ते सद्विचार आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि बाबांच्या आशीर्वादातून चालत असलेला हा अखंड हरिनाम यज्ञ विठ्ठल. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज या अभंगामध्ये नाम महिमा प्रतिपादक करतात. काय आहे, बाकीच्या साधनांचा पसारा जर पाहिला तर तो अप्रगट आहे. तुम्ही ज्ञान ही साधना घ्या, ज्ञान साधना प्रगट रूपाने नाही, अप्रगट रूपाने. कर्म ही साधना प्रगट रूपाने नाही, अप्रगट रूपाने. योग ही साधना प्रगट रूपाने नाही, अप्रगट रूपाने. मात्र नाम साधनेचा पसारा आपल्याला प्रगट रूपाने पाहायला मिळतो. खरं तर पाहिलं तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये, हिंदू धर्मामध्ये नाम साधनेचे काही प्रकार सांगितलेले आपल्याला आढळतात. पहिला प्रकारे दंभाने केलेलं नामस्मरण, दुसरा प्रकारे अजितेंद्रियपणाने केलेलं नामस्मरण, तिसरा प्रकारे अप्रगटपणे केलेलं नामस्मरण आणि चौथा प्रकारे प्रगटपणे केलेलं नामस्मरण. विठ्ठल. मी त्याच्यापैकी पहिला प्रकार अजितेंद्रियपणाने केलेलं नामस्मरण याच्यावर थोडं बोलतो. म्हणजे काय, आपले अंग, आपले अवयव गलित गात्र झालेत, पण गलित गात्र असलेले अर्थात अजितेंद्रियपणाने केलेलं नामस्मरण सुद्धा आपल्याला फळ देतं. मी थोडं खाली येऊन बोलतो, आपल्या लक्षामध्ये येईल. एखादी माशी विस्तवावर जाणून बुजून बसली काय आणि अजाणतापणे बसली काय, काय होईल त्याचं? तिचं काय होईल हो? तुम्ही जेवलेत ना सगळे? बाकी अजून मला उत्तर द्या. एखादी माशी विस्तवावर बसल्यानंतर काय होतं हे पाहण्याकरता विस्तवावर बसली काय आणि न जाणता बसली काय, काय होईल? तिचं भस्म होईल, तिचं राख होईल. बरोबर. एखाद्या मनुष्याने जाणीवपूर्वक नामचिंतन केलं काय आणि अजितेंद्रियपणाने नामस्मरण केलं काय, त्याचं फळ त्याला मिळतं. 80 वर्षाचा अजामिळ शेवटच्या क्षणाला नारायण म्हणून हाक मारली. ते नारायण नाव देवाचं घेतलेलं नव्हतं त्याने, मग ते नारायण नाव त्याच्या मुलाचं घेतलेलं होतं. अजितेंद्रियपणाने केलेलं नामस्मरण महाराज ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलंय. नामस्मरी अजामिळ महापातकी चांडाळ, नामे झाला से सोज्वळ, आपण सहित निमाला. गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगुळकरांनी याच्यावर बोलत असताना फार गोड चिंतन मांडले. आता मी तो तुर्तास विषय इथे थांबवतो. अजितेंद्रियपणाने केलेलं नामस्मरण आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून देतं. दुसरा प्रकार आहे दंभाने केलेलं नामस्मरण. दंभ या शब्दाचा अर्थ असा होतो, नामचिंतन करत असताना आपल्या आजूबाजूला कोणी नाही, तो नामस्मरण थांबवतो. पण नामचिंतन करत असताना आपल्याला जर कोण पाहत असेल तर तो ज्या प्रमाणात नामस्मरण करत होता त्याच्यापैकी
मोठ्या प्रमाणामध्ये नामस्मरण करायला तो प्रवृत्त होतो, याला म्हणायचं दंभाने केलेलं नामस्मरण. म्हणजे काय, सप्ताह चालू आहे, मंदिरामध्ये विना चालू आहे, विनेकराच्या लक्षामध्ये आता आलंय की कोणच इथे आजूबाजूला कोणीही व्यक्ती दिसत नाही. मग त्या व्यक्तीने विना वाजवायचं थांबवलं, नामचिंतन करायचं थांबवलं, रामकृष्ण हरी म्हणायचं थांबवलं. तेवढ्यात मंदिरामध्ये एका व्यक्तीचा प्रवेश झाला आणि झाल्याबरोबर ज्याने विना घेतला होता तो मोठमोठ्याने रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं रामकृष्ण हरी भजन म्हणू लागला. दंभाने नामस्मरण केलं का, तो मला पाहतोय, मी नामस्मरण करताना दिसत नाही, पण तो आल्यानंतर मी जर नामस्मरण करत असेल तर त्याला दंभाने नामस्मरण केलं असं म्हणता येतं. म्हणजे काय, मी आपलं उदाहरणाशी सिद्ध करून देतो ऐका. एका राजवाड्यामध्ये एक तलाव होता. राजाने विचार केला, आपला तलाव खूपच खराब होतोय, मासे आणून सोडले पाहिजेत. अर्थात मासे त्या तलावामध्ये सोडल्यानंतर तलाव कसा होणार आहे, स्वच्छ होणार आहे, पवित्र होणार आहे. त्याने मासे आणून सोडले. बरेच वर्ष, 2 वर्ष झाले. त्याच्या लक्षामध्ये अशी गोष्ट आली की जे मासे आपण तलावामधून आणून सोडले ते मासेच कोणतरी चोरी करून नेत आहे. त्याने विचार केला, आता या माशांच्या संरक्षणाकरता काहीतरी युक्ती केली पाहिजे, पवित्र राहिलं पाहिजे, स्वच्छता राहिली पाहिजे तलावामध्ये. दंभाने केलेलं नामस्मरण ऐका. म्हणून त्या राजाने प्रधानाला सांगितलं, बाबा रे, तळ तर स्वच्छ राहिलं पाहिजे, आपला तलाव तर स्वच्छ राहिला पाहिजे आणि मासेही गेले नाही पाहिजे, याच्याकरता काही युक्ती करता येते का पहा. प्रधानमंत्री म्हटले, काळजी करू नका, मी आपल्या राज्यामध्ये जे संरक्षक आहेत त्यांना सगळ्यांना पहारा देण्याकरता लावतो आणि आपल्या तलावामध्ये मासे कोणीही नेणार नाही याची मी व्यवस्था करतो. म्हटले हरकत नाही. दिवसभर पहारा लावला, एकही मच्छीमार मासे चोरण्याकरता त्या तलावामध्ये आलेला नाही. तरी सुद्धा मासे चोरी जाऊ लागले. 2-5 महिने गेले तरी सुद्धा मासे चोरी जाऊ लागले. राजाने विचार केला, दिवसभर पहारा दिला तलावाला, तलावातले मासे जात नाहीत, पण तरी सुद्धा मासे जातात. याचा अर्थ असा होतो, दिवसा कोणी मासे नेत नाही, म्हणजे रात्रीचे नेत असले पाहिजे. प्रधानाला सांगितलं, रात्रीचे संरक्षक लावा. आता जो दररोज मासे चोरी करणारा चोरी करण्याकरता येत होतं त्याच्या पोटाची पंचायत झाली. अशा मासे न्यायचे कसे? त्यांनी धाडस केलं, धरणामध्ये त्या तलावामध्ये उतरला. शिपायांच्या लक्षामध्ये आलं, कोणतरी तिकडे पाण्याचा आवाज येतोय, कोणतरी मासे चोरण्याकरता आलं. आता त्यांनी पाहिलं, जो मासे चोरण्याकरता आला होता त्यांनी पाहिलं, आपल्याला शिपायांनी पाहिलं. त्यांनी युक्ती केली. महाराज, तुम्ही सर्वजण ऐकताय ना, फार महत्वाचं सांगतोय. त्यांनी युक्ती केली, अंगातला शर्ट काढला, खाली धोतर घातलेलं होतं, तलावातली माती घेतली, अंगाला चोळली. पहारेकरी तिथे आले, राजा लगेच तिथे आला. तो मच्छी काढणारा व्यक्ती, मासे चोरणारा व्यक्ती पटकन तलावाच्या कडेला आला. थोडं झाड होतं, झाडाच्या खाली बसला, अंगाला माती लावली आणि मोठमोठ्याने रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ते पहारेकरी जसे जसे जवळ येतील तसं तसं रामकृष्ण हरी याचं म्हणण्याचा स्पीड वाढला, अर्थात त्याचा आवाज देखील वाढला. पहारेकरी तेथे आले, राजा तेथे आला. राजाने विचार केला, दिवसा नामस्मरण करतात यात नवल नाही, हा साधू रात्री सुद्धा नामस्मरण करतोय. खरं तर तो व्यक्ती आला कशाला होता? राजाने सांगितलं, अहो साधू महात्मे, असं काय करता तुम्ही? माझ्या राजवाड्यामध्ये चला, मी तुम्हाला एखादी चांगली खोली देतो, तिथे बसून नामचिंतन करा. पोटा पाण्याची सोय झाली ना महाराज त्याच्या आयुष्यभराची. माझा दृष्टांत संपला. आपल्याला पकडून कोणी नेतय की काय या उद्देशाने जे नामस्मरण केलं जातं त्याला दंभाने केलेलं नामस्मरण म्हणतात. दंभाने केलेलं नामस्मरण सुद्धा काय महाराज फळ दिल्याशिवाय राहत नाही. तिसरा प्रकार आहे अप्रगटपणे केलेलं नामस्मरण, म्हणजे गुप्त पद्धतीने केलेलं नामस्मरण. एखादा व्यक्ती बसलाय, ओठ हालताना दिसत नाही, पण अंतकरणामध्ये प्रभू रामचंद्राचं नामचिंतन चाललंय. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. ओठ हालताना दिसत नाही, पण अंतकरणपूर्वक जर देवाचं भजन चाललेलं असेल तर त्याला अप्रगटपणे केलेलं नामस्मरण म्हणा. मात्र आपण जे आत्ता येथे करत आहोत त्या नामस्मरणाला एक शब्द आहे, त्या शब्दाचं नाव आहे प्रगटपणे केलेलं नामस्मरण. म्हणजे काय? कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही वेळेमध्ये त्याला काळ लागत नाही, त्याला वेळ लागत नाही, असं जे नामस्मरण आहे तो प्रगट पद्धतीचं नामस्मरण तुकाराम महाराज
आजच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. नामाचे चिंतन नामाचे चिंतन नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. तुकाराम महाराज म्हणतात नामाची सुलभता इतकी आहे, नामाचं चिंतन कोणत्या वेळी करावं, कोणत्या काळी करावं याच्याकरता कोणत्याच प्रकारचं बंधन नाही. बाकीच्या साधनांना अधिकार लागतो, पण नाम संकीर्तन करण्याकरता, भगवान परमात्म्याचं नाम घेण्याकरता अधिकार लागतो का? अधिकार लागत नाही. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर जेवण करायला जमतं का? हो नाही बोलत चला. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर जेवण करायला जमतं का? चालत नाही. पण स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर देवाचं नाव घ्यायला चालतं ना? चालतं. सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी घ्यायला चालतं का? मुंबई म्हटल्यावर चालून घ्यावं लागेल. चहा कॉफी जेवण करायला जमत नाही, पण नाम संकीर्तन आळस देता देता राम राम म्हणता येतात. बाकीच्या साधनांना अधिकार लागत नाही, बाकीच्या साधनांना अधिकार लागतो, पण नाम संकीर्तन करण्याकरता अधिकार लागत नाही. महाराज तुम्ही स्नान करता करता करा, स्नान न करता करा, अधिकार लागत नाही. शास्त्रामध्ये एक फार गोड श्लोक सांगितला. पुयोनाम देवानाम मध्यान्नम मनुष्यानाम अपरान्नम पितरांनाम सायान्नम भूत प्रेतादीनाम. मनुष्य कोणत्या काळामध्ये काय करतो किंवा त्याने काय करावं याच्याकरता शास्त्राने बंधन घातलं. सकाळी 6 ते 9 ही वेळ देवतांची आहे. देवांचं पूजन असेल 6 ते 9 या वेळामध्ये करा. पुयोनाम देवानाम मध्यान्नम मनुष्यानाम 9 ते 12 ही वेळ मनुष्याची आहे. एखादं चांगलं काम आपल्याला करायचं असेल तर 9 ते 12 या वेळेमध्ये करा. थोडं खाली येऊन बोलू. घरामध्ये किराणा खरेदी करायचा असेल 9 ते 12 या वेळेमध्ये करा. घरामध्ये सोने खरेदी करायचं असेल 9 ते 12 या वेळेमध्ये करा. आता फक्त एवढं म्हणू नका की ही अंधश्रद्धा आहे, असं नाही. धर्मशास्त्र हे सांगतंय, मी सांगत नाही. पुयोनाम देवानाम मध्यान्नम मनुष्यानाम अपरान्नाम पितरांनाम. पितरांना जो आपण नैवेद्य समर्पित करतो त्याची वेळ ठरलेली आहे 12 ते 3. सायान्नम भूत प्रेतादीनाम 3 ते 6 ही वेळ भूत पिशाच्य उतरवणाऱ्यांची आहे. मग त्या वेळेलाच का? त्याचं कारण
ती जी लोक भूत पिशाच उतरवणारे जे असतात त्या वेळेला जो मंत्र टाकतात त्याचा प्रभाव वाढत असतो, म्हणून सायन्नम भूत प्रेतादिना. मला सांगा, सकाळी 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6 या वेळामध्ये कोणी काय करावं हे शास्त्राने सांगितलं, पण नामस्मरण अमक्या वेळेला करा असं काही कुठे वर्णन, कुठे उल्लेख आलेला नाही. जसं दिवसाच्या प्रहारामध्ये कोण काय करतं, तसं रात्रीच्या प्रहारामध्ये कोण काय करतं याचा उल्लेख कबीर महाराजांनी सांगितलं. कबीर महाराज म्हणतात, पहिले प्रहर सब कुछ जागे, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर तस्कर जागे, चौथे प्रहर योगी. रात्री 6 ते 9 या वेळेमध्ये सगळे लोक जागे असतात. दुसरे प्रहर भोगी 9 ते 12 या वेळामध्ये भोगी लोक जागे असतात. तिसरे प्रहर तस्कर जागे, तस्कर म्हणजे चोर लोक जागे असतात महाराज 12 ते 3. चौथे प्रहर योगी, चौथ्या प्रहारामध्ये योगी लोक जागे असतात. योगी लोक सकाळच्या प्रहारामध्ये जे चिंतन करतात, भगवान परमात्म्याची आळवणूक करतात, त्याला अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून आपण जर कधी आळंदी पंढरपूरला गेलात तर सकाळी इंद्रायणीच्या काठावर अर्थात घाटावर आपल्याला हजारो पखवाज वाजताना दिसतात. त्याचं कारण सकाळी केलेली साधना मनुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत जिवंत राहते, शिल्लक राहते. दुपारी पखवाज वाजतात यात नवल नाही, पण सकाळी विशेष रूपाने आपल्याला तिथे मृदंग वाजताना दिसतात. कोणतीही साधना महाराज, कोणतीही साधना आपण सातत्याने जर 12 वर्ष केली तर ती 12 वर्षांनंतर का होईना फळ दिल्याशिवाय राहत नाही, पण ती केली पाहिजे, हे फार महत्वाचं. कोणती साधना, एखाद्या व्यक्तीला 2-5 वर्षामध्ये नाही मृदंग वाजवता आला, नाही येऊ द्या, पण 12 वर्षानंतर का होईना त्याला मृदंग वाजवता येईलच महाराज, येईलच. आमच्या गुरुवर्य वैद्य बाबांच्या भाषेमध्ये त्याला असं म्हणतात, बाबा एक वाक्य गोड सांगतात, मृदंग वाजवायला जर शिकायचं असेल तर बुवा त्याला सकाळी 4 वाजता इंद्रायणीच्या काठावर जाऊन घासावी लागते. कोणतीही साधना तुम्ही सातत्याने 12 वर्ष करा, ती साधना आपल्याला फळ देते. आपल्याला नाही पहिल्या 2-5 वर्षामध्ये गायन येणार, नाही येऊ द्या, पण 12 वर्षानंतर का होईना गायन आल्याशिवाय राहणार नाही. साधना 12 वर्ष करा, ती फळ देते. थोडं खाली येऊन बोलू का, तुम्ही अगदी सातत्याने 12 वर्ष तंबाखू खा. तुम्ही ऐकता ना सगळे, खा म्हणजे आता चालू कराल असं काही करू नका. सातत्याने 12 वर्ष तंबाखू खाल्ल्यानंतर काय होईल कृष्ण महाराज, कॅन्सर होईल, पोट खराब होईल, नाही काही झालं तर दात पडतील, दात तरी खराब होतील, पण काहीतरी फळ मिळेल महाराज. कोणतीही साधना 12 वर्ष सातत्याने केली तर ती फळ देत असते. मग मृदंग असू द्या, तेव्हा कुठेतरी हातामधून महाराजांसारखे सुंदर बोल, महाराजांसारखे सुंदर बोल निघत असतात. शंकर शिवनाचत हिमगिरी परा, तक थुंगा तक थुंगा थुंगा धिमिक धिमिक धिमी मृदंग बाजत धननननन धाकिडतक धुमकिडतक धाती त्रिकिडतक धातिकिडतक गिनधा तिटिकतक 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 गिनधा दा 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 दा. साधना जर सातत्याने आपण 12 वर्ष केली तर ती महाराज फळ दिल्याशिवाय राहत नाही. हा साधनेचा प्रताप आहे, ही साधनेची साधना आहे, ती 12 वर्षानंतर का होईना फळ देते. आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन कोणत्याही काळामध्ये करा, त्याच्याकरता महाराज अधिकार लागत नाही. सकाळी केलेलं नामस्मरण विशेष रूपाने फळ देतं यात नवल नाही. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळेला केलेलं नामस्मरण आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवतं. विठ्ठल कोणत्याही वेळेला ज्ञानोबराय बोलतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. हरि
काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाये उद्धरते. म्हणून देवाचं नाम चिंतन केलं पाहिजे. महाराज ज्ञानोबराय बोलतात, ज्ञान देवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन कधी कधी. असं आहे का? ज्ञानोबराय असं बोलले नाही हरीचे चिंतन 1 तास हरिपाठापुरतं, असं आहे का? असं नाही. हरीचे चिंतन सर्व काळ आणि सोपं साधन आहे ना, अनेक प्रमाणे त्याच्या करता. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. काय आहे, बाकीच्या साधनांवर आरूढ झाल्यानंतर देवाकडे जावं लागतंय. बारकाई नाही का? बाकीच्या साधनांवर जर आपण आरूढ झालो तर त्या साधनावर आरूढ झाल्यानंतर देवाकडे जावं लागतंय. मात्र हे नाम संकीर्तन हे इतकं महत्वाचं साधन आहे, इतकं महत्वाचं साधन आहे. या संकीर्तनावर आरूढ झाल्यानंतर, नामसंकीर्तनावर आरूढ झाल्यानंतर देवाकडे जायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. नलगते सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुकाराम महाराज म्हणतात याच्याकरता सायास करायची गरज नाही. मग हा भगवान परमात्मा आपल्या घरी येतो, पण त्याच्याकरता नामसंकीर्तन, देवाचं नाव घेतलं पाहिजे. महाराज देवाचं नाव हे इतकं श्रेष्ठ आहे, देवाचं नाम इतकं श्रेष्ठ आहे, पण या नामामध्ये एक कमतरता आहे. तुम्ही ऐकताय ना सगळे? या नामामध्ये एक कमतरता आहे. महाराज हे फुकट आहे. याने जर कोरोना बारा झाला असता असं जर कळालं असतं तर लोकांनी लाखो रुपये देऊन विकत घेतलं असतं. पण तुटे भव रोग संचित क्रिया मानभव. अहो कोरोना सारखे आजार याने जातात, यात नवल काहीच नाही. डेल्टा सारखे आजार जातात, यात नवल काहीच नाही. ओमिक्रॉन सारखे जातात, याच्यातही नवल नाही. संसार बंधनाची परंपरा खंडित करतय ही ताकद या नामचिंतनामध्ये. पण आपलं नशीब असं की हे फुकट आहे, आपल्याला फुकट मिळालंय. नामाचा महिमा अलौकिक आहे. प्रभू रामचंद्राची पत्नी सीता मातेचं हरण केलं. कोणी हो? आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. रावणाने हरण केलं, हनुमंताने शोध लावला. मग आता तिकडे पलीकडे गेलं पाहिजे, याच्याकरता सेतू बांधायचा कार्यक्रम चालू झाला. दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे, मी फक्त स्पर्श करून जातो, ऐका. नळ आणि निळाच्या हातामध्ये दगड दिला, बाकीचे वानर दगड आणायचे. नळ आणि निळ त्याच्यावर राम अक्षर लिहायचे. तो दगड समुद्रामध्ये टाकला की मग तरायचा. बाकीचे वानर दगड आणायचे, नळ निळ त्याच्यावर राम अक्षर लिहायचे. तो दगड समुद्रामध्ये नळ निळाच्या हातून टाकला की तरायचा. देवाने विचार केला, हे बाकीचे वानर दगड आणतात, नळ निळाकडे देतात, नळ निळ त्याच्यावर राम अक्षर लिहितात, मग तो दगड समुद्रामध्ये टाकतात आणि मग तो करतो. एवढा द्राविडी प्राणायाम हे लोक कशा करता करत असतील? राम नाव कुणाचं आहे? देवाने विचार केला, राम नाव कुणाचं? माझं आहे. बाकीचे वानर दगड आणतील, मी फक्त त्याला स्पर्श करेल, समुद्रामध्ये टाकला की तरला. पण हा प्रयोग वानरांना सांगावा याच्या आधी आपण केला पाहिजे ना.
म्हणून प्रभू रामचंद्र समुद्राच्या कडेला गेले. पहिला दगड उचलला, समुद्रामध्ये टाकला. टाकल्याबरोबर आश्चर्य घडलं. तो दगड समुद्रामध्ये बुडाला की तरला? दृष्टांत माहिती म्हणजे आपल्याला. पुढे सांगू की नको सांगू? बरं ऐका. पहिला दगड समुद्रामध्ये बुडाला. देवाला वाटलं कदाचित या समुद्राला माहिती नसेल मी कोण आहे, म्हणून थोडं जाग केला, समुद्राला जाग केला. दुसरा दगड प्रभू रामचंद्रांनी घेतला, समुद्रामध्ये टाकला. टाकल्याबरोबर आश्चर्य घडलं. दुसरा दगड देखील समुद्रामध्ये बुडाला महाराज. दुसरा दगड देखील समुद्रामध्ये बुडाला. आता मात्र समुद्राला खडसवलं पाहिजे, जाग केलं पाहिजे. बाबा, दगड टाकणारा दुसरा तिसरा कोणी नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पिता महेश जगतो. या सगळ्याचा चालक मालक. एखाद्या झाडाचं पान हलवण्याची ताकद किंवा एखाद्या प्राण्याच्या डोळ्याची पापणी खालीवर होण्याची सत्ता माझ्याकडे आहे. असा प्रभू रामचंद्र तुझ्यामध्ये दगड टाकतोय. म्हणून तिसरा दगड उचलला आणि समुद्रामध्ये टाकला. आणि टाकल्याबरोबर आश्चर्य घडलं. तिसरा दगड देखील समुद्रामध्ये बुडाला. आता प्रभू रामचंद्राला थोडा अपमान झाल्यासारखं वाटलं. तिन्ही दगड समुद्रामध्ये बुडाले. आपल्याला कोणी पाहिलंय का म्हणून सहज मागे वळून पाहिलं तर हनुमंतराय मागे उभेच होते. आपल्या सामाजिक जीवनामध्ये तसंच होतं. आपण जर सायकलवरून किंवा मोटरसायकलवरून जर पडलो तर आपल्याला किती लागलंय याच्यापेक्षा आपल्याला कोणी पाहिले याच्याकडे माणूस जास्त लक्ष देतो. देवाच्या हातून तिन्ही दगड बुडाले, आपल्याला कोणी पाहिलंय का, अपमान झाला म्हणून मागे वळून पाहिलं तर मनोजेवा मारुततुल्य वेगम. हनुमंता कधी आला? देवाने विचारलं. हनुमंता कधी आला? हनुमंत म्हणतात, देवा खरं सांगू का? म्हटले हो, पहिल्या दगडापासून इथंच. देवा तिन्ही दगड बुडाले? म्हटले हो ना, तिन्ही दगड बुडाले. प्रभू रामचंद्र हनुमंताला विचारतात, हनुमंत हे घडलं कसं रे? हनुमंत म्हणतात, देवा याची दोन उत्तर आहेत. एक उत्तर आहे युक्तिवादाचं, अर्थात खोटं, आणि एक उत्तर आहे खरं. आधी कोणतं सांगू बोला? म्हटले युक्तिवादाचं आधी सांगा. हनुमंतरायांचा युक्तिवाद तयार होता. हनुमंतराय म्हणतात, देवा ज्या दगडाचा स्वीकार तुम्ही केलाच नाही तो दगड तरेल का? बुडाल्याशिवाय राहणार नाही. हे युक्तिवादाचं खोटं उत्तर आहे. पण खरं सांगू का देवा? याचं खरं उत्तर जर काय असेल तर हा महिमा तुमचा नाही, हा महिमा तुमच्या नामाचा आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे वेग श्यामा. हा महिमा तुमचा नाही. माझा दृष्टांत आता चालू झाला, पुढे ऐका. नळ निळाच्या हातून दगड तरतो ही बातमी लंकेमध्ये पोहोचली. रावणाने विचार केला, आपला सक्का भाऊ विभीषण आपल्याला सोडून गेला. न जाणून नळ निळाच्या हातून दगड तरतो ही बातमी जर या राक्षसांना कळाली तर हे सगळे लोक प्रभू रामचंद्राच्या पक्षामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. यांना काहीतरी युक्तिवाद, काहीतरी चमत्कार दाखवला पाहिजे. म्हणून रावणाने लंकेमध्ये दौंडी पिटवली. आज संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांनी समुद्राच्या कडेला जमायचे हो, अशी दौंडी पिटवली महाराज. संध्याकाळचे 5 वाजले. राक्षसांमध्ये आपापसामध्ये चर्चा चालू झाली. कशा करता आपल्याला बोलवलं इथे 5 वाजता? म्हटले काय नाही. एकाने सांगितलं, रावणाने विचार असा केला, नळ निळाच्या हातून दगड तरतो तर माझ्या हातून दगड का तरणार नाही? मी सुद्धा दगड तारणार आहे, म्हणून सगळ्यांना बोलवलंय. महाराज, रावणाने दगड उचलला. तुम्ही ऐकताय ना सगळे? रावणाने दगड उचलला. तो दगड रावणाने तोंडाच्या जवळ आणला. रावण त्या दगडाच्या कानामध्ये काहीतरी कुटकुटला आणि तो दगड समुद्रामध्ये टाकला. आणि टाकल्याबरोबर आश्चर्य घडलं महाराज. तो दगड समुद्रामध्ये बुडाला नाही, तो दगड तरला. लंकेमध्ये महाराज जय जयकार झाला. रावण महाराज की जय म्हणू नका तुम्ही. रावण महाराज की जय, रावण महाराज की जय, जय जयकार झाला. संध्याकाळची वेळ झाली. रावण शयनगृहामध्ये गेला. मंदोदरीने विचारलं, स्वामी म्हणे तुमच्या हातून दगड तरला? म्हटले हो, मला माहितीये तुमच्यामध्ये ती ताकद नाही की तुमच्या हातून दगड तरावा. मला माहितीये. सांगा तरी सुद्धा दगड तरला कसा काय? रावण म्हटलं, मंदोदरी तुला मी सांगणार नाही. एकीला सांगितल्यावर गावात कळायला वेळ लागणार, तुला मी सांगणार नाही. मंदोदरी म्हणते, स्वामी तुम्हाला सांगावं लागेल दगड का तरला, कारण की मी तुमची पतिव्रता श्री आहे आणि पतिव्रतेची सत्ता तुमच्यावर आहे, अर्थात नवऱ्यावर असते, यात नवल नाही.
पतिव्रतेची सत्ता जगावर असते यातही नवल नाही. पतिव्रतेची सत्ता या जगाचा चालक मालक असलेला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा याच्यावर आहे. तुकाराम महाराज बोलतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. मध्यम वरून परत आणायचं का खाली. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. दृष्टांतामध्ये या मंदोदरी म्हणते माझी सत्ता तुमच्यावर येत नवल नाही. या जगाचा चालक मालक असलेला त्याच्यावर माझी सत्ता आहे. तुम्हाला सांगावं लागेल दगड का तरला. मंदोदरी रावण म्हणतो मंदोदरी तुला म्हणून सांगतो गावामध्ये कळता कामा नाही सांगत, सांगा मला. मंदोदरी संध्याकाळचे 5 वाजले होते. दगड हातामध्ये मी घेतला. त्या दगडाच्या कानामध्ये एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट मी तुला सांगतो. म्हणले सांगा. 5 वाजले होते. त्या दगडाच्या कानामध्ये एक गोष्ट सांगितली. हे दगडा, मी आता तुला समुद्रामध्ये टाकत आहे. जर तू समुद्रामध्ये बुडाला तर तुला रामाची शपथ आहे. कुणाची? रामाची शपथ आहे. मग आता दगडाला रामाची शपथ घातली तर तो दगड बुडेल का? बोला ना, बुडेल का? बुडणार नाही. तो प्रयोग जर आपण केला तर झोपले काय? एखाद्या दगडाला जर प्रभू रामचंद्राची शपथ घालून जर एखाद्या पाण्यामध्ये आपल्या समुद्रामध्ये सोडला तर तो तरेल काय? महाराज, आपली कर्म पाहून तो 100च्या स्पीडने खाली गेल्याशिवाय राहणार नाही. भगवान प्रभू रामचंद्रामध्ये ती ताकद नाही. नळनिळाच्या हातून दगड तरला त्याचं कारण राम नाम आहे. रावणाच्या हातून दगड तरला त्याचंही कारण राम नाम आहे. विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर प्रशस्तीपणा पाहिजे असेल, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला आराम पाहिजे असेल तर भगवान प्रभू रामचंद्राचं भजन झालं पाहिजे. देवाचं नामचिंतन झालं पाहिजे. आराम की तलब है तो एक काम कर, आराम की तलब है तो एक काम कर, आ राम के पास और राम राम कर. देवाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. आणि त्या नामचिंतनामध्ये सर्व साधनांचं सार आहे. सर्व साधनांचं सार जर कशामध्ये असेल तर देवाच्या नामचिंतनामध्ये. पण चिंतन महाराज आपल्याकडून घडत नाही. लोक म्हणतात महाराज आमच्या जीवनामध्ये दुःखाच्या व्यतिरिक्त काही नाही. आमचे गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव एक फार गोड वाक्य सांगतात. लोकांना पाहिजे सुख पण मिळतंय काय? दुःख. त्याच्याकरता ते एक वाक्य सांगतात, ते फार महत्वाचं आहे. संसार हा दुःख रूप आहे आणि परमार्थ हा कसा आहे? सुख रूप आहे. मग जर सुख पाहिजे असेल तर चिंतन कशाचं केलं पाहिजे? परमार्थाचं. पण उलट आपण करतो, चिंतन संसाराचं करतो, मग साक्षात्कार कशाचा होणार? दुःखाचा. जर आनंद पाहिजे असेल तर परमार्थाचं साक्षात आपल्याला परमार्थाचं चिंतन घडलं पाहिजे. मला सीता मातेचं हरण केलं रावणाने, अशोक वाटिकेमध्ये ठेवलं आणि अशोक वाटिकेमध्ये ठेवल्यानंतर
सीतेच्या संरक्षणाकरता एका राक्षसिनीची नेमणूक केली. तिचं नाव काय? त्रिजटा. तिचं नाव त्रिजटा. एखाद्या गोष्टीचं आपण चिंतन केल्यानंतर आपण तत्स्वरूप बनत असतो. चिंतने तदरूपता, त्याच्यासारखं बनत असतो. सीता माता आक्रोश करायच्या, माझे प्रभू रामचंद्र मला नेण्याकरता कधी येतील म्हणून आक्रोश करायच्या, रडायच्या. पण त्रिजटा महाराज सात्विक होती, अंतकरणाने सात्विक होती. भगवान प्रभू रामचंद्रावर तिचा विश्वास होता. ती त्रिजटा सीता मातेला समजवायची, काळजी करू नको, एक ना एक दिवस प्रभू रामचंद्र येतील, तुला घेऊन जातील, काळजी करण्याचं कारण नाही. संध्याकाळची वेळ, सीता माता आक्रोश करते, रडते. त्रिजटा सांगते, मला आता घरी जायची वेळ झाली, माझी ड्युटी संपली, एक काम कर, तू रडू नको, माझ्यावर विश्वास ठेव, प्रभू रामचंद्र एक ना एक दिवस येतील, तुला घेऊन जातील, रडू नको. सीता माता शांत झाल्या. त्रिजटा घरी गेली. रात्र निघून गेली. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर त्रिजटा जेव्हा सीतेपाशी परत आली तेव्हा सीता माता काल जितक्या प्रमाणामध्ये रडत होत्या त्याच्यापेक्षा आज अधिक प्रमाणामध्ये रडताना दिसल्या. त्रिजटा म्हणते, मी तुला काल सांगून गेले होते. म्हटले गेले होते. देव येतील याच्यावर तुझा विश्वास आहे की नाही? म्हटले आहे. मग तू काल जितक्या प्रमाणामध्ये रडत होतीस त्याच्यापेक्षा आज जास्त प्रमाणामध्ये रडते, काय कारण असं म्हटल्यानंतर सीता माता म्हणते, हे समोर आंब्याचं झाड दिसतंय ना, त्या आंब्याच्या झाडाकडे पाहून रडते. म्हणले एखादी महिला, एखादी माता आंब्याच्या झाडाकडे पाहून रडते, याच्यामध्ये काही विशेष आहे? काय कारण? सीता मातेने सांगितलं, या आंब्याच्या झाडाच्या एका फांदीवर एका भिंगुरटीने घर केले. मग त्याच्याकडे पाहून रडते का? म्हटले हो. पण त्याच्याकडे पाहून रडायचं काय कारण आहे? सांगते ना, ऐक ना पुढे. म्हटले ऐक, सांगते. या भिंगुरटीच्या घरामधून आज एक भिंगुरटी नाही तर 2 भिंगुरट्या उडून गेल्या. म्हटले मग त्याच्यामध्ये रडायचं काय कारण आहे? अगं त्रिजटे, झालं असं, एक भिंगुरटी होती, त्या भिंगुरटीने एका आळीला आपल्या घरामध्ये आणलं, एका किड्याला आपल्या घरामध्ये आणलं, आणि किड्याला घरामध्ये आणल्यानंतर ती भिंगुरटी जेव्हा घराच्या बाहेर जायची तेव्हा त्या किड्याला चावा करायची, अर्थात चावायची, घराच्या बाहेर जायची. संध्याकाळची वेळ झाली की घरामध्ये प्रवेश करायची, त्या किड्याचा चावा घ्यायची, अर्थात दंश करायची, घरामध्ये प्रवेश करायची. त्या किड्याला भिंगुरटीचा नाद लागला महाराज. आता ती भिंगुरटी येईल, माझा चावा घेईल, घरामध्ये प्रवेश करेल, घराच्या बाहेर येताना मला दंश करेल, चावेल. भिंगुरटी असं म्हणत त्या आळीचं रूपांतर, त्या किड्याचं रूपांतर भिंगुरटीमध्ये झालं. आणि आज त्या घरामधून एक नाही तो 2 भिंगुरट्या उडून गेल्या. अगं मग रडण्यासारखं काय कारण आहे? त्रिजटे, सिद्धांत असा आहे, त्या आळीने भिंगुरटीचा लाहो घेतला, नाद घेतला, तिचं रूपांतर कशामध्ये झालं? भिंगुरटीमध्ये झालं. मला भीती या गोष्टीची वाटते. मी 24 तास प्रभू रामचंद्राचं चिंतन करते, माझे प्रभू कधी येतील, मला कधी घेऊन जातील, असं राम नाम मी कायम जप करते. मला भीती या गोष्टीची वाटते. राम 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 म्हणून मी जर राम स्वरूप झाले तर मग तिकडे एक राम, आणि तुम्ही ऐकताय ना सगळे, इथे एक राम. आपल्याला जोडी रामाची पाहिजे की सीतारामाची? रामाची, सीतारामाची जोडी पाहिजे. त्या त्रिजटेने जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे, फार गोड आहे. त्रिजटेचा महाराज सिद्धांत पक्का होता. ते त्रिजटा म्हणते, सीते तरी सुद्धा घाबरण्याचं कारण नाही, तरी सुद्धा तू आक्रोश करू नको. मला सांग सीते, मला सांग, तू इथं बसून 24 तास जर राम राम म्हणत असशील तर तिकडे प्रभू रामचंद्र तुझ्या शोधा करता येतात. ते चिंतन कुणाचं करतात? अगं ते झाडांना विचारू लागले, माझ्या सीतेला कोणी पाहिलंय का? माझ्या वेलीला विचारू लागले, माझ्या सीतेला कोणी पाहिलंय का? पाण्याला विचारू लागले, माझ्या सीतेला कोणी पाहिलंय का? ती पशु पक्ष्यांना विचारू लागले, माझ्या सीतेला कोणी पाहिलंय का? सीता 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 असं आक्रोश करते. घाबरण्याचं कारण नाही. तू जर इथे बसून राम राम म्हणत असशील आणि जर राम स्वरूप होत असशील तर माझा भगवान प्रभू रामचंद्र तिकडे सीता सीता म्हणतोय, ते सीता होतील आणि पुन्हा एकदा सीतारामाची जोडी होईल. काही काळजी करण्याचं कारण नाही. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे,
आपण ज्याचं चिंतन करतो आपण त्याच्यासारखं बनतो. विठ्ठल आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर चिंतन कशाचं केलं पाहिजे? देवाचं चिंतन केलं पाहिजे, प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं पाहिजे, पारमार्थिक चिंतन केलं पाहिजे. पण आपण त्याचं चिंतन करत नाही महाराज. मला सांगा, संसारातला आनंद हा प्रत्येक क्षणाला वाढणार आहे की संसारातला आनंद प्रत्येक क्षणाला कमी होणार आहे? याच्या अगोदरचा एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो. संसारामध्ये दुःख आहे की आनंद आहे? अनेक प्रमाण आहेत, त्याच्याकरता मी आता प्रमाण देऊन वेळ घेत नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, अनेक प्रमाण आहेत. मग मला सांगा, संसारामध्ये दुःख आहे हे माहीत असताना सुद्धा लोक संसार सोडतात का? लोक संसार सोडत नाही महाराज. मग संसारामधला आनंद कमी कमी होणार आहे आणि परमार्थामधला आनंद वाढणार आहे महाराज. परमार्थामधला आनंद वाढणार आहे. गणेश महाराज एका जोडप्याचं लग्न झालं, म्हणजे लग्न जोडप्याचंच होतं, एका जोडप्याचं लग्न झालं. मुंबईला कामाला होता हा, गावाकडे गेला, लग्न केलं, महिन्याभराची सुट्टी घेतली होती. सुट्टी संपली, त्याने बायकोला सांगितलं, हे बघ आपली सुट्टी संपली, आता उद्यापासून कामावर रुजू व्हायचंय, मुंबईला गेलं पाहिजे. ती म्हटली हरकत नाही, जाऊ मुंबईला. बरंच संध्याकाळी 9-10 वाजतेपर्यंत मुंबईमध्ये आपल्या खोलीवर पोहोचले. त्यांनी सांगितलं, मला सकाळी 7 वाजता घराच्या बाहेर जावं लागतं. प्रमोद महाराज, सकाळी 7 वाजता मला घराच्या बाहेर जावं लागतं. सकाळी लवकर उठ, डबा बनव आणि मला डबा दे. म्हटले हरकत नाही, तुम्ही सांगाल ते मी करते, काळजी करू नका. आज्ञाधारक पत्नी होते. कदाचित हा दृष्टांत पूर्वीच्या काळातला असावा. ज्यांना समजलं नाही त्यांना धन्यवाद. आज्ञाधारक हे सूत्र बसत नाही आजकाल, म्हणून म्हटले. लवकर उठते, काळजी करू नका. महाराज सकाळचे 7 वाजले. याने बॅग वगैरे घेतली आणि तेवढ्यात आवाज दिला, का ग डबा तयार आहे का? महाराज ती डबा घेऊन पळतच आली. म्हटले हा घ्या डबा. तू म्हटलं, का ग लग्न झाल्यानंतर कामावर जाण्याचा माझा कितवा दिवस आहे? पहिला दिवस आहे. त्याने कुतूहलाने विचारलं, का ग आज डब्यावर कोणता पदार्थ दिलाय? कुतूहलाने विचारलं, कौतुकाने विचारलं, आज डब्यावर कोणता पदार्थ दिलाय? महाराज तिने चटकन उत्तर दिलं, आज डब्यावरचा पदार्थ फार छान आहे, फार गोड आहे. म्हटलं त्याचं नाव सांग ना. म्हटले बेसन भाकर. तो म्हटलं लग्न झाल्यानंतर डब्यावर बेसन भाकर, वा वा उत्तम. जेवण केलं, संध्याकाळी परत आला, डबा घेतला, का हो कसं झालं होतं बेसन भाकर? तो म्हटलं छान, उत्तम. दुसरा दिवस उजेडला, सकाळचे 7 वाजले आणि पुन्हा एकदा तसाच आवाज दिला, का ग डबा तयार आहे का? ती डबा घेऊन पळतच आली. म्हटले हा घ्या डबा. त्याने पुन्हा एकदा कालचा प्रश्न विचारला, कोणता? आज डब्यावर कोणता पदार्थ बनवलाय? प्रश्न विचारला. महाराज ती म्हटली आजचा पदार्थ फार छान आहे. कालचा पदार्थ कोणता होता? विसरले काय? कोणता? बेसन भाकर. हे ध्यानात ठेवा, आपल्या दृष्टांतातलं हे ध्रुवपद आहे. त्याने कालचा प्रश्न पुन्हा एकदा विचारला, का ग आज डब्यावर कोणता पदार्थ बनवलाय? ती म्हटली आजचा पदार्थ फार छान आहे, फार गोड आहे. प्रत्येक घास खात असताना माझ्या आठवणीत इतका गोड आहे, इतका छान आहे. अगं पण त्याचं नाव सांग. तिने चटकन उत्तर दिलं, भाकर बेसन. दुसरा दिवस संपला, तिसरा दिवस उजाडला, सकाळचे 7 वाजले. त्याने आवाज दिला, डबा तयार आहे का? ती डबा घेऊन पळत आली. हा घ्या डबा. त्याने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला, आज डब्यावर कोणता पदार्थ बनवलाय? तिने चटकन उत्तर दिलं, पिठलं भाकर. तुमच्या लक्षात येते ना? हा ऐका. चौथा दिवस उजाडला, सकाळचे 7 वाजले. कोणता पदार्थ बनवलाय? त्याने परत उत्तर दिलं, कोणतं? हा भाकर पिठलं. फक्त तुम्ही पुढचं बोलत राहा. 5वा दिवस उजाडला, सकाळचे 7 वाजले. डबा तयार आहे का? आहे. डब्यावर कोणता पदार्थ दिलाय? आळण भाकर. आहे माझ्याकडे अजून, तुम्ही बोलत चला. 6वा दिवस उजाडला, कोणता पदार्थ आहे? हा भाकर आळण. 7वा दिवस उजाडला, डब्यावर कोणता पदार्थ आहे? झिरक भाकर. संगमनेरचं सांगावं लागेल थोडंफार. मला सांगा, पदार्थ तोच, नाव चेंज.
किती दिवस खायलो? तुम्ही ऐकताय ना सगळे? पदार्थ तोच, पण नाव चेंज करून हे सांगते किती दिवस तो पदार्थ खाईल तो. बोला ना, किती दिवस? 15 दिवस खाईल. लईच लई 15 दिवस. जास्तच प्रेम करत असेल तर महिनाभर. बरं, महिनाभर. लव्ह मॅरेज असलं तर बाबांनी सांगितलं आयुष्यभर खावंच लागेल, त्याला खावंच लागेल. माझा दृष्टांत सगळ्यांना मला वाटतं कळाला. सिद्धांत आहे का? संसारामधला आनंद कमी कमी होणार आहे, प्रत्येक क्षणाला कमी होणार आहे, पण परमार्थातला आनंद तसा नाही महाराज. सुख घडो घडे सुख घडोघडे वाढू लागे, संसारामधला आनंद कमी होणार आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये याचा उल्लेख आला. प्रत्येक क्षणम वर्धमानस्य, प्रत्येक क्षणाला जर वाढणारा कोणता आनंद आहे तर तो आपला परमार्थातला आनंद आहे. मला सांगा, सप्ताहाचं कितवं वर्ष आहे आज? चालू वर्ष कितवं आहे? 6वं वर्ष आहे. आणि कितवा दिवस आहे? पहिला दिवस वाटत नाही, हे तर आपला अभिमानाची गोष्ट आहे, हा तर आपला आनंद आहे. मला सांगा, पहिल्या वर्षी आपण पहिल्या दिवशी जो कीर्तनामध्ये आनंद घेतला त्या आनंदापेक्षा आजचा आनंद कमी कमी होतोय की वाढत जातोय? पहिल्या वर्षी सप्ताहातला जो आनंद होता तो आनंद दुसऱ्या वर्षी कमी नाही झाला, वाढला. दुसऱ्या वर्षी जो आनंद होता तो आनंद कमी नाही झाला, वाढला. अनेक लोक येऊ लागले, सप्ताहामध्ये सद्विचार ऐकू लागले, दान धर्म करू लागले. आमच्या प्रकाश भाऊ सारखे लोक इथे येऊ लागले, आयोजन करू लागले, नियोजन करू लागले. सांगायचा मुद्दा असा, प्रत्येक वर्षाला आपला जर सप्ताह प्रत्येक दिवसाला वाढत आहे तर आपल्या जीवनातला आनंद कमी होत नाही. आणि आनंदाचं जर सगळ्यात मोठं स्थान कोणतं असेल तर आपला वारकरी संप्रदाय. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे ते कुठेच नाही. आनंदाला उदाहरण आलं. एखादा जर नवीन वारकरी वारीमध्ये जर आला आणि जुन्या वारकऱ्याने त्याला सांगितलं, बाबा रे, ज्ञानोबरांची तू वारी कर, तुकोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये चाल, ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये चाल, त्याच्यासारखा आनंद तुला मिळणार नाही. पहिल्या दिवशी तो आळंदीवरून पुण्यापर्यंत चालेल, तो म्हणेल, अरे माझ्या पायाला फोड आले, अशी कुठं वारी असती का? असं म्हणू शकतो, तो म्हणू शकतो, हरकत नाही. तो म्हणेल, अहो काळजी करू नका, 1-2 दिवस तुम्हाला त्रास होईल पण पुढे आनंद आहे. तो म्हटला हरकत नाही. पुण्यामध्ये 2 मुक्काम, त्याला जरा बरं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी नेमकी तिथी होती पुणे टू सासवड चालण्याची. तिथी कोणती होती? तिथी एकादशी. आता हा नवीन वारकरी, एकादशी धरण्याची त्याला सवय नाही. चालू लागला हडपसर मध्येच विसावा, नाश्ता त्याला तिथेच खिचडीचा मिळाला. आणि तो निष्ठावान वारकऱ्याचा समवेत असल्या कारणाने कडकडचं तो घेत नव्हता. त्याने फराळ वगैरे हडपसरला गेला, सासवडचा घाट चढला, सासवड मध्ये पोहोचला. जेव्हा वारकऱ्याबरोबर आला होता त्याला म्हटलं, आता थांबण्याची कॅपॅसिटी माझी संपली. आता मी सकाळी उठणार, माझा बाळ विस्तारा आवळणार आणि कुठे जाणार? घरी म्हणजे विक्रोळी पार्कला येणार, दुसरी कुठे नाही, इथे येणार. तो म्हटलं, एक काम करतो, आजचा मुक्काम कुठे? इथेच आहे. उद्याचा मुक्काम कुठे? इथेच आहे. तुला जरा बरं वाटलं नाही
तर तू जा, आणि जर बरं वाटलं तर पालखी सोहळ्यामध्ये सहभागी हो. दुसरा दिवस गेला महाराज, त्याला जरा बरं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशीचा मुक्काम होता महाराज जवळच. कुठे हो? जेजुरीला होता. तो म्हटला इथून मागचे मुक्काम 30, 32, 35 किलोमीटर जे होते, पण आजचा जो मुक्काम आहे तो जेजुरीचा फक्त किती किलोमीटर आहे? 15 किलोमीटर आहे. जास्त चालायचं नाही. महाराज तो जेजुरी पर्यंत पोहोचला. त्याला जरा बरं वाटू लागलं. तो सकाळी दुसऱ्या दिवशी लवकर उठला, ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये गेला. त्या दिवशी दुपारीच मुक्काम, ज्ञानोबारांचा सोहळा कुठे पोहोचला? दुपारीच 12 वाजता वाल्याला पोहोचला. जेवण वगैरे झालं, झोपला, नित्यनेमाचं भजन झालं, हरिपाठ झाला. हरिपाठ झाल्यानंतर शेतामध्ये गेला, निवांत बसला. ज्या वारकऱ्याने जीवनामधला आनंद कधीच उपभोगला नव्हता, तो वारकरी त्या वारीमध्ये आलेला होता. त्याने विचार केला, सासवडच्या घाटामध्ये जेव्हा ज्ञानोबा तुकोबारायचा गजर चालला होता, ज्ञानोबा तुकोबाराय म्हणत सगळे वारकरी नाचत होते, मृदंग वाजत होता, टाळ वाजत होता, विण्यांचा झंकार होता, आणि आम्ही जेव्हा पावले खेळून नाचत होतो ना, तेव्हा माझ्या बायकोची, माझ्या मुलाची, माझ्या शेतीची, माझ्या घराची आठवण आली नाही. याच्या सारखा आनंद मी इथून मागे कधीच उपभोगला नव्हता. असा आनंद मी या वारीमध्ये उपभोगलाय. आता मला सांगा, तो वारकरी तिथून पुढे पंढरपूरला जाईल की मागे घरी येईल? पंढरपूरला गेल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असे, परमार्थातला आनंद हा प्रत्येक क्षणाला वाढणार आहे आणि संसारातला आनंद हा कमी होणार आहे. विठ्ठल Thank you.